वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। बघा, प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत। यंदा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून ते भाद्रपद शुक्ल चतुर्दशीपर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी खूप मोठी अशी संधी मिळाली आहे। यंदा 10 दिवसांचे गणपती आहेत। बऱ्याच लोकांनी गणपती बुक केले असेल, गणपती आपापले निवडले असेल। आजच्या व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची निवड करता, जेव्हा तुम्ही तुमच्या घरात गणपती बाप्पा बसवता, तेव्हा मूर्ती कशी असावी, ती मूर्ती घरी आणताना काय लक्षात द्यावं, बाळंतीण बाई असेल किंवा बाळ होणार असेल तर अशा व्यक्तीने काय करावं, आणि जर मध्ये सुतक विटा आलं तर काय करावं, आणि समजा गणपती बाप्पांची मूर्ती आणताना जर ती देव न करो खंडित झाली तर काय करावं, त्या संदर्भातील आज आपण माहिती घेणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आधी श्री गणेश चतुर्थी, आपण जेव्हा गणेश चतुर्थी व्रत करत असतो, गणेश चतुर्थीच्या दरम्यान आपण सगळेजण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करत असतो। खरं तर गणेश चतुर्थी हे व्रत किंवा आपल्या घरात जेव्हा गणपती बाप्पा येतात तर ते शाडूच्या मातीचे असावे, पार्थिव मूर्तीच असावी। होय, पार्थिव मूर्ती असावी। म्हणजेच काय तर निसर्गाने जे आपल्याला दिलं आहे तेच आपल्याला परत त्या निसर्गाला द्यायचं आहे। जेव्हा धरण असतं, नदी असतं, म्हणजे बघा त्याच्या अवतीभोवती जो पाऊस पडून जी काही माती तयार होते, ती माती, त्या मातीपासूनच आपल्याला गणपती बनवायचा असतो। आणि अर्थात 10 दिवस त्या गणपती बाप्पांची पूजा करून आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे तेच आपल्याला परत त्यांना द्यायचं असतं। म्हणजेच काय, गणपती विसर्जन करायचं असतं। सगळ्यात आधी तर आपल्याला पार्थिव गणेशाची पूजा करायची असते। आणि आजकाल प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आली आहे, तरीसुद्धा सुबक दिसणाऱ्या मूर्त्या या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या खूप जास्त असतात, म्हणून आपण त्याच मूर्त्या आणतो। किंबहुना यावर्षी प्रत्येकाने शाडू मातीची मूर्ती आणावी आणि त्याचीच पूजा करावी। काही घरात तर इतकं सुंदर आहे की आपण आपल्या हाताने गणपती तयार करायचा असतो आणि त्याची पूजा करायची असते। म्हणजे किती सुंदर की साक्षात आपण परमेश्वराची मूर्ती एक पार्थिव स्वरूपात ती तयार करायची असते आणि त्याची पूजा करायची असते। भले तुम्हाला हे शक्य नाही होत शाडूची मातीची, तर मूर्ती आणायला आपल्याला काय अवघड नाही आहे। बघा, गणपती अथर्वशीर्षमध्ये साक्षात वर्णन केलेलं आहे की गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी। गणपती बाप्पांची मूर्ती आणताना आता सगळ्यात आधी तर जेव्हा तुम्ही तुमच्या डाव्या सोंडेचा गणपती घेता तेव्हा तो वक्रतुंड असतो, आणि जेव्हा उजव्या सोंडीचा तुम्ही गणपती घेता तेव्हा तो सिद्धिविनायक असतो। खरं तर डाव्या सोंडीचा गणपतीचं खूप काही सोहळं नाही आहे, जे आहे ते साध्या पद्धतीनं आहे। पण जेव्हा तुम्ही उजव्या सोंडीचा गणपती घेतो, अर्थात त्याचं खूप जास्त करावं लागतं आणि म्हणजे खूप काही गोष्टी असतात ज्या आपण पाळायला गेलं पाहिजे। म्हणजे शक्यतो आपण डाव्या सोंडीचाच गणपती आपल्या घरात त्याची स्थापना करतो, आपण आपल्या घरात ते आणतो। आता सगळ्यात आधी गणपती बाप्पा खरेदी करत असताना 1 फुटापेक्षा मोठी मूर्ती नसावी, असं म्हणतात। बघा, मोठमोठ्या ज्या मूर्त्या असतात त्या मंडळात असतात। आपण आपल्या घरात 1 फुटापर्यंत मूर्ती आणावी। आपण कितीही नाही म्हटलं तर गेल्यावर आपल्याला एवढ्या गणपती बाप्पांच्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या असतात की आपलं मन पण आवरत नाही। मग जी मूर्ती आहे, किंबहुना जी मोठी मूर्ती आहे ती आपण आणण्याचा प्रयत्न करतो, पण शक्यतो 1 फुटापेक्षा जास्त मोठी देवघरात किंबहुना आपल्या घरातही आपण ठेवायची नाही आहे। जेवढं होईल तेवढं पाहण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा। जेव्हा गणपती बाप्पा आणतो तेव्हा त्या गणपती बाप्पांचा भाव नाही करायचा। आता तुम्ही म्हणाल, खरं तर आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा त्या मूर्तींचे प्रचंड भाव वाढलेले आहेत, म्हणजे काही ना काही खूप जास्त किंमत आहेत। मग अशा वेळेस आपण थोडेफार पैसे कमी करतो। खरं तर मूर्ती घेत असताना त्याचा भाव कमी करायचा नाही, कारण म्हणजे त्या मूर्तीचा भाव नाही करायचा, कारण आपली तेवढी पात्रताच नाही आहे की आपण परमेश्वराच्या स्वरूपात त्यांचा भाव करू शकतो। किंवा थोडंसं कमी करा, 400-500 रुपये कमी करा असं आपण म्हणू नये, बाकी तुमची इच्छा। आता गणपती बाप्पांची मूर्ती आणताना गणपती बाप्पा हे विश्राम अवस्थेत असावे, शांत स्वरूपात असावे। ती जी मूर्ती तुम्ही घरी आणता तेव्हा गणपती बाप्पा हे विश्राम शांत अवस्थेत असावे। उभे असलेली गणपती बाप्पांची मूर्ती आणायची नाही आहे। गणपती बाप्पांची मूर्ती एका सिंहासनावर बसलेली असावे, हा एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे। उभी गणपती बाप्पांची मूर्ती, बघा आता आपण माता लक्ष्मीची पण मूर्ती आपण आपल्या घरात उभी आणत असतो, तसंच गणपती बाप्पांची पण मूर्ती उभी आणायची नाही आहे। मग बघा, जेव्हा आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणतो मग तेव्हा काय होतं ना, इतक्या छान छान मूर्त्या असतात की ज्यांना संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असेल तर नक्कीच त्यांनी बालगणेशाची मूर्ती आणावी। गणपती बाप्पा छोट्या स्वरूपात आणू शकता, पण गणपती बाप्पा आहे मग ते स्वामींच्या, म्हणजे स्वामी ते आहेत, म्हणजे स्वामींच्या अवतारात आहेत किंवा त्यांच्यात फक्त सोंड लावलेले आहे, मग ते गणपती बाप्पा आणायचे। किंवा साईबाबांच्या स्वरूपात साईबाबा आहे असे आणायचे, त्यांना सोंड लावलेले आहे ते गणपती बाप्पा आणायचे, किंवा मग भगवान विष्णूंच्या स्वरूपातले गणपती बाप्पा आणायचे, हे चुकीचं आहे।
देवांचं स्वरूप आपण बदलू शकत नाही. गणपती बाप्पा हे गणपती बाप्पाच असणार आहेत. वेगवेगळ्या रूपात त्यांना आणून त्यांची पूजा करणे प्रत्यक्ष चुकीचं आहे. हे टाळावं. छोटासा गणपती बाप्पा आणावा. देव हा फक्त भक्तीचा भुकेल आहे. तुम्ही मोठी गणपती बाप्पांची मूर्ती आणावी. तुमच्यावर म्हणजे तुम्ही मोठी गणपती बाप्पांची मूर्ती आणली तर तुमच्यावर प्रसन्न होणार आणि छोटी गणपती आणल्यावर ते होणार नाही, असं अजिबात नाही. गणपती बाप्पांची मूर्ती घेत असताना तेवढं काळजी घेणं महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पा त्यांच्या स्वरूपात असावी, म्हणजे गणपती बाप्पांच्या स्वरूपात असावे. बऱ्याच वेळा बघतो की माशावर बसलेले, दगडावर गणपती बाप्पांची मूर्ती बसलेली आहे, गरुडावर बसलेले आहे. मग गरुडावर आहे, माशावर आहे किंवा एखाद्या प्राण्यावर गणपती बाप्पा बसलेत, अशी मूर्ती घरात आणायची नाही. मी तुम्हाला सांगते की गणपती बाप्पा हे विश्राम अवस्थेत असावे, शांत अवस्थेत असावे. गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान झालेले आहेत. आता सगळ्यात आधी तर मग आम्ही ती मूर्ती बुक केली आहे तर ती कॅन्सल करा आणि स्वच्छ शांत स्वरूपात असेल छोटी मूर्ती आपल्या घरात आणावी. बाकी काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला पाळायच्यात. आता बऱ्याच घरात असं होते की भगवान शंकर, माता पार्वती आणि गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा ठेवली जाते. खरं तर काय होतं, आपण फक्त गणपती बाप्पांची पूजा करत असतो, मग त्याच्यामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा आपल्याकडनं होत नाही. मग त्याचे पण दोष लागतात आणि मनुष्य जातीला भगवान शंकरांच्या पिंडीचीच पूजा करण्याचा अधिकार आहे. म्हणून आपल्या देवघरात भगवान शंकरांची मूर्तीसहित आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती आणायची नाही आहे. कारण भगवान शंकरांची मूर्ती स्मशानात असते, देवघरात किंवा घरात नसते. तो एक नियम आहे जो तुम्हाला त्याचं पालन करायचं आहे. किंवा आपण जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती बघायला जातो तेव्हा गणपती बाप्पांचा एक जो दात आहे, आपल्याला माहित की एक दात तो तुटलेला आहे, म्हणजेच जो तुटलेल्या दाताचीच मूर्ती आणावी. गणपती बाप्पांची मूर्ती आणताना 5 बोटं चेक करा, म्हणजे दोन्ही हातांना 5-5 बोटं आहेत का आणि दोन्ही हातांची 5 बोटं चेक करावे. वरदहस्त असलेला, आपल्याला आशीर्वाद देणारी अशी गणपती बाप्पांची मूर्ती आणावी. झोपलेल्या गणपती बाप्पांची मूर्ती आणू नये. बऱ्याच वेळा असं आहे की विष्णू स्वरूपात गणपती बाप्पा बसवले आणि त्यांची मूर्ती आपल्याला आणणं टाळायचे. तर ती एक गोष्ट आहे जी तुम्हाला आवर्जून टाळायची. गणपती बाप्पांची मूर्ती आणताना आपण जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती आणायला जातो ते चप्पल न घालता जायचं आहे. शुद्ध स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आणि जेव्हा आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणायला जातो तेव्हा त्यांचं तोंड आपल्याकडे असावं आणि त्यांच्यावर लाल रंगाचं वस्त्र आपण टाकावं. याचं कारण तुम्हाला सांगते. जेव्हा आपण मूर्ती आणतो ती फक्त मूर्ती आहे, त्याच्यामध्ये प्राण आणणं बाकी आहे. पण आपण असं लोकांचं किंवा आपण आपल्या मूर्तीचं किंवा बाकीच्यांकडनं आपण म्हणजे लोकांचे गणपती बघून आपण म्हणतो ना, अरे वा किती सुंदर मूर्ती आहे, किती छान गणपती बाप्पा आहेत, असंही आपल्याकडनं बोलू नये किंवा असं एक आपल्या मूर्तीला कोणी बोलू नये. म्हणून गणपती बाप्पांचं मुख हे आपल्याकडे असावं आणि त्याच्यावर लाल रंगाचं स्वच्छ वस्त्र आपल्याला टाकायचं आहे. एक पाट घेऊन जावा आणि नंतर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आणायची. मूर्ती आणताना चप्पल घालायचं नाही, तेवढं एक तुम्हाला पाळायचं. आता काहीतरी असं होतं की चुकून न कळत न कळत आपल्याकडनं मूर्ती आणताना जर ती खंडित झाली तर काय करायचं बघा. तुम्ही तर फक्त ती मूर्ती आणलेली आहे, त्याच्यामध्ये अजून तुम्ही प्राणप्रतिष्ठा केलेली नाही. मग अशा वेळेस ती मूर्ती तशीच ठेवायची, त्याच्यात प्राण आणलेला नाही आहे, घाबरायचं नाही आहे, काहीच वाईट होणार नाही. एखादी गोष्ट किंवा काहीतरी झालं तर लगेच वाईट होतं असं नाही आहे. मग त्या मूर्तीला दहीभाताचं नैवेद्य दाखवा आणि त्याच दिवशी तुम्ही लगेच ती मूर्ती विसर्जित करायची आणि नवीन मूर्ती घेऊन यायची. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, समजलं. आता हे करून झाल्यावर अगदी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन झाली आणि जर तुमच्याकडे कोणी वारलं, काहीतरी दुःखद घटना घडली किंवा विटाळ आला, मग अशा वेळेस गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करायची घाई करायची नाहीये. कारण प्रत्येकाच्या घरात, कोणाच्या घरात 1.5 दिवसांचा आहे, कोणाच्या घरात 5 दिवसांचा आहे, कोणाच्या घरात 10 दिवसांचा गणपती आहे, कोणी अनंत चतुर्दशीपर्यंत हे व्रत करत असतं. मग अशा वेळेस तुमच्या घरात जी पद्धत आहे 10 दिवसांचं असेल हरकत नाही, शेजाऱ्यांना बोलवून त्यांच्याकडनं रोज सकाळ संध्याकाळ पूजा करून घ्यावी आणि तुम्ही विकत आणून नैवेद्य दाखवू शकता. आणि गणपती बाप्पांना साधी भाजी भाकरीचं नैवेद्य सुद्धा प्रिय आहे. शेवटी देव हा भक्तीचा भुकेला आहे. तर हे काही नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे. अगदी जरी सुतक विटाळ आला तरी सुद्धा लगेच गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करायची घाई करायची नाहीये. अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत सुद्धा तुम्हाला विटाळ आला किंवा संपला नाहीये तरी सुद्धा कोणा एका व्यक्तीकडनं ती किंवा गुरुजींकडनं तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करू शकता. आता समजा कोणीतरी डिलिव्हरीला आहे, मग तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता का? हो, तुम्ही करू शकता. कारण तुमची मुलगी डिलिव्हरीला आलेली आहे आणि अर्थात ती लोकांच्या घरची झाली आहे. आणि काय होतं ना की तुमच्याकडे म्हणजे आता तुमच्याकडे बाळ जन्माला आलं, मग आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकतो का? तर बघा, तुमच्याकडे बाळ जरी जन्माला आलं आहे आणि अगदी 101 दिवस सुद्धा झाले नसेल तरी सुद्धा गुरुजींकडनं गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना करावी, प्राणप्रतिष्ठा करावी आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने शेजाऱ्यांकडनं किंवा गुरुजींकडनं तुम्ही पूजा करून घ्यायची. किंवा तुमच्या घरात प्रेग्नंट आहे, अर्थात अगदी 1.5 महिना असेल किंवा 9वा महिना असेल
तरी तुम्ही गणपती बाप्पा तुमच्या घरात बसवायचा आहे. गणपती बाप्पांची जी पद्धत आहे त्याच्यात खंड पडता कामा नये. जी काही रूढी परंपरा आहे ती तुम्हाला चालवायचीच आहे, त्यात खंड पडू नये. मग जर तुमच्याकडे जर कोणी डिलिव्हरी होणार असेल तर एवढंच की मग अशा वेळेस मग गणपती बाप्पांची मूर्ती आणावी. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरात कोणी प्रेग्नेंट असेल तर छोटीशी गणपती बाप्पा बालगणेश आणायचा आहे. अर्थात त्याची वर्षभर तुम्हाला पूजा करायची आहे. खरं तर वर्षभर पूजा म्हणजे काय, त्या मूर्तीला तर आपण अभिषेक करू शकत नाही. देवघरातच ती ठेवावी किंवा एका स्वच्छ ठिकाणी ती मूर्ती ठेवायची आहे. जेव्हा जेव्हा चतुर्थी असेल तेव्हा तेव्हा त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची फुलं, हार, दुर्वा घालून या पद्धतीने पूजा करायची आहे. आरती करावी. रोज शक्य असेल तर रोज करावं. त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ती मूर्ती मातीची असणार आहे, कारण आपण शाडूची मूर्ती घेतलेली असणार आहे किंवा जी पण मूर्ती आहे ती मातीची असते. त्याच्यामुळे मातीच्या मूर्तीवर अभिषेक तुम्ही करू शकत नाही. म्हणून या पद्धतीने आपल्याला जे काही नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत. आता पितांबर म्हणजे गणपती बाप्पांनी जे वस्त्र परिधान केलं आहे तर ते सुद्धा शक्यतो लाल रंगाचे असावे. गणपती अथर्वशीर्षमध्ये लाल रंगाचा उल्लेख खूप जास्त प्रमाणात केला आहे. तर लाल रंगाचे असावे, निळे असावे, तपकिरी असावे, पिवळे असावे. तर जेवढे चांगले रंग, शुद्ध स्वच्छ रंग घेता येईल त्याच पद्धतीने घ्यावे. तर प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात येऊन त्यांची सगळं दुःख, संकट जे काय आहे ते सगळं बघू देत. जाताना सगळ्यांचे दुःख घेऊन जाऊ देत आणि त्यांच्यासाठी फक्त सुखात ठेव त्यांना, हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.